आज या वर्षातील पहिला सण होता तो म्हणजे भोगी. भोगी आणि संक्रांत हा पहिलाच सण असतो. तर आज लवकर उठलो आणि पटापट सगळी कामे आवरून ना अगोदर ग्रंथ वाचून घेतला. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ही पूजा आहे माहेरची. माझ्या मम्मीला आता भावानी असा अँड्रॉईड मोबाईल घेऊन दिला आहे, तर ती प्रत्येक गोष्ट आता मला पाठवत असते. तर त्यातलीच ही आज मस्त तिने देवपूजा वगैरे केली होती. तर आणि हां, दुपारी मी एवढं काम हे पूर्ण करून घेतलेलं आहे आणि शरणवला जेवायला वाढला आणि त्याने पण टी व्ही बघत बघत जेवण केलं. आणि हे रोज बघत असतो तो. तर एक पार्सल आलं होतं, ते खोलून बघितलं आणि त्याचा रिव्ह्यू पण केला. आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ होता तर म्हटलं चला रील बनवूया. मग एक रील बनवला आणि मग म्हणजे 1-2 रील बनवले आणि मग संध्याकाळी भोगीच्या भाजीची तयारी चालू झाली. तर थोडीफार तयारी मी अगोदरच आदल्या दिवशी करून घेतली होती. नंतर भोगीची भाजी, भाकरी वगैरे सगळं करून घेतलं. आणि दरवर्षी मी विकतचं पीठ आणते भाकरीसाठी. तर इतक्या छान भाकरी होत नव्हत्या. त्या म्हणजे अशा गोल फिरवताना फिरायच्याच नाहीत. तर यावेळेस मी घरीच दळलं होतं. माझ्याकडे चक्की आहे घरीच छोटी. तर मी घरीच थोडंसं बाजरी आणून दळलं होतं. तर छान आल्या होत्या भाकरी. आणि थोडं उतवणी वगैरे घेऊन म्हणजे गरम पाणी घेऊन आणि पीठ जरा जास्त वेळ मी मळलं. अशा काही टिप्स मी घेतल्या यूट्यूबवरून वगैरे की भाकरी सॉफ्ट व्हायसाठी. तर यावेळेस छान जमल्या माझ्या भाकरी. केल्यानंतर माझी पहिली तर भाकरी पूर्ण फुगली नाही, पण नंतरची भाकरी मात्र टम्म फुगली. आणि नंतरच्या सगळ्याच भाकरी छान झाल्या. आणि यावेळेस मी खूप मोठ्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या जशा भाकरी मोठ्या मोठ्या बनवते तशा नाही बनवल्या, छोट्या छोट्या बनवल्या होत्या या भाकरी. तर त्यामुळे व्यवस्थित मला जमल्या. आणि आमच्यात असे तीळ लावतात वरती. तर तुमच्याकडे पण असं करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलं ना ही अशी भाकरी किंवा भाजी त्यांच्या आवडीची किंवा पालेभाजी असली की नाक डोळे मुरडतात खाताना. मग त्याच्यामुळे आज मी आयडिया केली, म्हणजे ती मी नेहमीच आयडिया करते, तर मी सांगेनच पुढे तुम्हाला. तर इथे मी नैवेद्य वगैरे दाखवला. आणि सुगड पण मी माझी सकाळीच पुजली होती अशी फक्त हळदी कुंकू लावून. भोगीच्याच दिवशी आमच्याकडे पुजतात. तर मग मीच दोघांना पण भरवलं. तर मग मी भरवल्यानंतर त्यांनी खाल्लं, पण पूर्ण भाकरी काही दोघांनी पण एवढी छोटी असताना पण नाही खाल्ली. तर असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.